सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई. रेकॉर्डवरील आरोपींकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवाया करत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली. रेकॉर्डवरील आरोपी ओंकार पांढरे आणि सूरज उर्फ चिव्या गायकवाड हे वडगाव पठार परिसरातील रेणुकामाता मंदिराजवळ संशयास्पदरित्या थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खात्री करून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी ओंकार पांढरे याच्याकडून सुमारे 40,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस, तर आरोपी सूरज उर्फ चिव्या गायकवाड याच्याकडून सुमारे 40,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी करत आहेत. याच दरम्यान सिंहगड रोड पोलिसांना आणखी एक गोपनीय माहिती मिळाली. रेकॉर्डवरील विधी संघर्षग्रस्त बालक सुरेश उर्फ अपू विठ्ठलराव जाधव हा वडगाव परिसरातील एका ठिकाणी अनधिकृतपणे अग्निशस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन कारवाई केली. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 40,000 रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 3 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने केली असून परिसरातील बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरूच राहणार आहे.